नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमधील शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. गिरीश महाजन आणि किसान महासभेच्या शिष्टमंडळामधील बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असून 3 महिन्यांमध्ये सर्व प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी महाजनांनी शेतकऱ्यांना दिलंय. रायगड जिल्ह्यातील कर्जत आपटा एसटीमध्ये बॉम्ब या ठिकाणी सापडला. 3 किलो बॉम्ब पावडर, डिटोनेटर यापासून हा आयडी बॉम्ब या ठिकाणी बनवण्यात आला होता. तर बसच्या सीटखाली हा बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता. गेल्या 3 महिन्यांमध्ये मुंबईतल्या गर्दीच्या रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिलाय. त्यामुळे मुंबईच्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. तर प्रवाशांना देखील सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे. राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 82 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी 24 मार्च 2019ला मतदान होणार आहे. आणि त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी दिली आहे. यवतमाळ येथे शिक्षणासाठी आलेल्या काश्मीरच्या विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. 3 ते 4 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी काश्मीरी तरुणांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. तसंच कुणीही कायदा हातात घेऊ नका असं आवाहनही त्यांनी केलंय. औरंगाबादमध्ये एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी गुटख्याचा साठा असलेल्या तळघरात धाड टाकली. या धाडीत लाखोंचा गुटखा या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे. युतीमध्ये रिपाईला एकही जागा दिली नाही हे मला खटकलंय. कुणाला पाडायचं, कुणाला जिंकवायचं हे रिपाईचं मत ठरवतं असं रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलंय. शिवसेनेचे मराठवाड्यातील नेते अर्जुन खोतकर सध्या नाराज आहेत. त्यांनी स्वपक्षीयाविषयी व्यासपीठावरून टिप्पणी केली. ग्रामीण भागातलं बदनाम क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र आहे असं म्हणत खोतकरांनी शिवसेनेच्याच मंत्र्यांना घरचा आहेर दिलाय. अर्जुन खोतकरांनी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे. रावसाहेब दानवेंविरोधात आपण निवडणूक लढवणारच असं खोतकरांनी जाहीर केलं होतं. सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यंदा 12वीची परीक्षा देत आहे. टेंभुर्णे इथल्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून ती परीक्षा देते. तर आर्चीला पाहण्यासाठी इथे भरपूर गर्दी होणं हे अपेक्षित आहे आणि त्याचमुळे ही गोष्ट लक्षात घेऊन कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील 39,122 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक 10 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात 5 किंवा 6 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची 1 मार्च रोजी धुळ्यामध्ये जाहीर सभा होणार आहे. आणि या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहरातील SSVPS महाविद्यालयाच्या मैदानाची पाहणी केली. आणि या सभेतच काँग्रेसच्या प्रचाराचाही नारळ फुटणार आहे. बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यात एका ग्रामपंचायत सदस्यानं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा त्याचा आरोप होता. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी ते 6 वर्षीय मुलगा बोरवेलमध्ये पडला होता. तब्बल 16 तासांनंतर रवी पंडित नील या मुलाला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय. 200 फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये हा मुलगा अडकला होता. राज्यातील आणखी 4,518 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 715 गावांचा तर अमरावतीमधील 713 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 8 विविध प्रकारच्या सवलती राज्य सरकारनं लागू केल्या आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि घनसावंगी तालुक्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह या ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे. आणि या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं गहू हरभरा पिकाचं तसंच मोसंबीच्या पिकाचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. लातूर शहरातील गाळेधारकांच्या भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. या विरोधात काँग्रेसच्या वतीनं गंजगोलाई ते महानगरपालिका भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवसेना भाजप युती म्हणजे सत्तेसाठी नंगा नाच अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. आधी जैतापूरचा अध्यादेश रद्द करून दाखवा, मगच नाणारचा अध्यादेश रद्द करून दाखवा असंही ते म्हणाले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परभणी शहरात फक्त 24 जणांनाच घरासाठी अनुदान मिळू शकलंय। एकूण 11,286 जणांनी अर्ज दाखल केले होते, पण परभणी महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे फक्त 24 जणांच्या खात्यावरच अनुदान जमा झालंय। नाशिक जिल्ह्यातील नारपार जल योजनेत मनमाडसह नांदगाव चांदवड तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी मनमाड बचाव कृती समितीने आंदोलन केलं। या योजनेचं पाणी मिळण्यासाठी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आलं। अवैध वाळू उपसा करून बेदरकारपणे चालणाऱ्या ट्रॅक्टरखाली या ठिकाणी चिरडून 2 शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झालाय। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आडगाव कासारखेडा फाट्यावरची ही घटना आहे। हा अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर चालकानं घटनास्थळाहून पळ काढला। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करीला महसूल तसंच पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप खासदार मधुकर कुकडे यांनी केलाय। वाळू तस्करीबाबत प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप कुकडेंनी केलाय। मनमाड शिर्डी मार्गावर पिंपळगाव जल्ला टोल नाक्याजवळ बिबट्याचा मृतदेह आढळून आलाय। वाहनांच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यातील औंढा शहरातील अनेक भागात 20 दिवसांपासून माकडानं हैदोस घातलाय। अनेकांना चावा घेतल्यानं नागरिकांमध्ये माकडाची दहशत पसरली आहे। हिंगोली शहरातील गांधी चौक परिसरात फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। फळ विक्रेत्यांच्या या दादागिरीकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं इथे वाहतूक कोंडी होतीये। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी सोलापूरसह माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी बंद दाराआड चर्चा केली। या बैठकीला राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंग मोहिते पाटील, बळीराम साठे देखील उपस्थित होते। भुसावळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन केले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शहीद जवानांच्या पाठीशी जनता कुटुंबाप्रमाणे राहील असं मुख्यमंत्र्यांनी बोलताना यावेळी सांगितलं। वाशिममध्ये 5 दिवसीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाला मंत्र्यांनी आणि शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। ज्यांच्यासाठी लाखो रुपये खर्चून हा महोत्सव आयोजित करण्यात आला तेच या महोत्सवाला अनुपस्थित असल्याचं बघायला मिळालं। वाशिम जिल्ह्यातील काही परिसरात एका शेतामध्ये 2 तोंडाचा मांडूळ जातीचा साप आसेगाव पोलिसांनी पकडलाय। अंधश्रद्धेतून या सापाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे। उस्मानाबाद तुळजापूर बायपास रोडवर ऊसाचा ट्रक आणि ट्रॅक्टर यांचा भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रॅक्टरमधील 15 ऊस तोड कामगार गंभीररित्या जखमी झाले। नागपूर शहरातील वीज महागली असून आता राज्यामध्ये सर्वाधिक विजेचा दर हा नागपूर शहरात आहे। आता विजेच्या दरात प्रति युनिट 6 पैसे वाढ झाली असून वर्षभरात हा दर वसूल केला जाणार आहे। त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर वीज दर वाढीमुळे नागपूरकरांच्या खिशाला ताण पडणार आहे। पंढरपुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय शरीर सौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या रुपेश चव्हाणनं लहुजी श्री 2019चा किताब पटकावलाय, तर पुण्याचा राजेश इर्ले हा उपविजेता ठरलाय। सामूहिक विवाह सोहळ्यासाठी कुणाला आणावं याची अक्कल आहे का असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली आहे। परळीमध्ये होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अभिनेता अक्षय कुमारही येणार आहे। नागपूर आणि गोंदिया अबकारी विभागानं संयुक्त कारवाई करत गोंदिया शहरात अवैधपणे सुरू असलेल्या देशी मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकली। या धाडीमध्ये तब्बल 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अहमदनगरमध्ये चारा छावण्यांना मंजुरी मिळावी या मागणीसाठी निवासी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं। काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीनं हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। पुलवामाच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 2 जवानांच्या कुटुंबियांना 2 हेक्टर शेतजमीन लवकरच देणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। त्यांनी काल शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेट दिली। शालेय मुलींना सायकल वाटपाची मोहीम बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरू केली। यामधूनच इंदापुरातल्या विद्या प्रतिष्ठान शिक्षण संकुलाच्या मैदानावर सायकल वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 5 मार्चला नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होणाऱ्या भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याला विरोध करण्यात आलाय। हे स्टेडियम अवैध असल्याचं जय जवान जय किसान संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय। आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे पायी चालत निघालेल्या सुमारे 1200 मोर्चेकऱ्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्थानबद्ध केलंय। रोजंदारी पद्धत सुरू करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत होता। परभणी शहरासह जिल्ह्यातल्या पाण्याचं दुर्भिक्ष आणखी वाढू लागलं आणि याचा फायदा आणि
याचा फायदा सध्या पाणी माफिया जे आहेत ते घेताना बघायला मिळतात। बाटली बंद पाण्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यानं हे पाणी खरंच शुद्ध आहे का हे तपासून घेणं गरजेचं बनलंय। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी धनगर आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करणार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा धनगर नेत्यांची बोलवण केली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यानंतर वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। तर मातोश्रीवर हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी जोरदार राडा झाला। हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी जयप्रकाश मुंदडा यांच्या नावाला पदाधिकाऱ्यांचा विरोध दर्शवत या ठिकाणी गोंधळ घालण्यात आला। नागपूर नाट्य संमेलनात मानापमान नाट्य हे आता सुरू झालंय। नाट्य संमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगर शाखेला डावललं जात असल्याचा आरोप महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी केला आहे। डोंबिवलीमध्ये बाईक चोरी करणाऱ्या 4 तरुणांना मानपाडा पोलिसांनी पकडले। 4 पैकी 3 अल्पवयीन असल्यामुळे तिघांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे। भिवंडी शहरातल्या वराळा तलावात हात बांधलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला। हा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यानं त्याची ओळख पटवणं पोलिसांना अवघड जात आहे। पुणे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती आता भिवंडी शहरातही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, कारण भिवंडीमध्ये गर्दीच्या अनेक ठिकाणी होर्डिंग लावलेले दिसत आहेत। हे होर्डिंग कधीही कोसळू शकतात अशी स्थिती निर्माण झाली आहे। मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकातील रेल्वे पादचारी पुलावर असलेले एटीव्हीएम मशीन धुळखात पडलंय। 1 वर्षापूर्वी या ठिकाणी प्रवासी तिकिटाच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं एटीव्हीएम हे मशीन बसवलं होतं, मात्र या मशीनचा इतर प्रवाशांना फायदा होत नाहीये। वर्षभरापूर्वी 1.5 कोटी रुपये खर्चून तयार केलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता अंबरनाथमध्ये खोदण्यात आला। अंबरनाथ पालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा हा नमुना महालक्ष्मी नगर गॅस गोडाऊन भागातही बघायला मिळाला। मुंबईतल्या घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर एका क्रेनला अचानक आग लागली। या क्रेनचे टायर सुद्धा फुटल्याचं बघायला मिळालं। तर अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यावर आग विझवण्याला या ठिकाणी सुरुवात झाली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मुंबईमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचा राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे। 3 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता पुन्हा एकदा पुढच्या 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांना पदभार देण्यात आला आहे। मुंबईचं प्रवेशद्वार असणाऱ्या गेटवे ऑफ इंडियाचं आता डिजिटल स्वरूपामध्ये जतन केलं जाणार आहे। अत्याधुनिक उपकरणं आणि कॅमेरा वापरून त्रिमितीय स्वरूपात गेटवे ऑफ इंडियाचं कायमस्वरूपी संवर्धन केलं जाणार आहे। पुण्यामध्ये एका रिक्षा चालकानं आपल्या रिक्षाला अनोख्या पद्धतीने सजवलंय, त्यामुळे आपल्याला रिक्षामध्ये बसल्यावरही बागेत बसल्याचा फील येतोय। टाटा पॉवर कंपनीच्या HR विभागाचा मेल आयडी हॅक झाल्याची माहिती हाती आली आहे। पवई पोलीस स्थानकामध्ये याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे। कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याविरोधात इतर कर्मचाऱ्यांना मेल करण्यात आले। मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरी कमाल तापमान मात्र उर्वरित राज्याच्या तुलनेत दिलासादायक आहे। तापमानामध्ये ही वाढ दिसत असली तरी अजून उन्हाळ्याला सुरुवात व्हायला वेळ आहे। नवी मुंबईत लवकर 30 AC इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय। प्रदूषण वाहतूक कोंडीनं हैराण झालेल्या नवीन मुंबईकरांना या ठिकाणी इलेक्ट्रिक बस चांगला पर्याय ठरतील असा सरकारला विश्वास आहे। नाशिक पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची बदली करण्यात आली आहे। आता विश्वास नांगरे पाटील नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त असतील। ठाकुर्ली रेल्वे स्थानकात या ठिकाणी काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। महिलेनं लोकल येताच रुळावर उडी घेतली। ठाकुर्ली रेल्वे स्थानकात तैनात असलेले RPFच्या जवानांनी प्रवाशांच्या मदतीनं या महिलेला सुखरूपरित्या बाहेर काढलंय। घाटकोपर इथल्या RCT मॉलमध्ये आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। या आर्ट फेस्टिवलमध्ये संगीत, नृत्य, कार्यशाळा, कलावस्तूंचा आनंद सध्या घेता येणार आहे। हम आपके है कौन चित्रपटाचे निर्माते आणि राजश्री प्रोडक्शनचे जनक राजकुमार बडजात्या यांचं निधन झालंय। गेले काही दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती। नदिया के पार, मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ हे अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे। मुंबई विकास आराखड्यात कोळीवाड्यांचा समावेश करण्यासाठी ठरलेल्या निकषानुसार सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत। मुंबई विकास आराखड्यात कोळीवाड्याचं सीमांकन व्हावं यासाठी विविध कोळी समाजाच्या संघटनांची मागणी आहे। तर पोहोचवत राहू।
तुर्तास बघत पुढची बातमी. पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताविरोधात दरपोक्ती करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं आता मोठा निर्णय घेतलाय. सिंधू कराराव्यतिरिक्त पाकिस्तानला मिळणारं पाणी रोखण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून पाकिस्तानचं पाणी अडवल्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. सिंधू करारानुसार भारताच्या वाट्याचं पाणी अडवून ते दुसरीकडे वळवण्याचा निर्णय भारतानं घेतलाय. पुलवामातल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. पण या हल्ल्याची माहिती उशिरा मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाल्याचं समजतंय. या दिरंगाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे स्पष्टीकरण मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यावरून राजकारण सुरू झालंय. लष्कराच्या जवानांवरील हल्ल्यानंतर संपूर्ण देश शहीदांच्या दुःखात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र कार्बेट पार्कमध्ये एका फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते असा आरोप काँग्रेसने केलाय. सीआरपीएफच्या जवानांना श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमान सेवेचा लाभ मिळणार आहे. या जवानांना सुट्टीवर जाताना सुद्धा विमान प्रवासाची सुविधा मिळणार आहे. आढावा. बेंगळुरूमध्ये एरो इंडिया शो सुरू आहे आणि या शो दरम्यान स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी उड्डाण केलं. हिमाचल प्रदेशच्या कुलूमध्ये मुसळधार पावसामुळे एक जीप थेट दरीत कोसळली. सुदैवानं जीप चालक वेळीच बाहेर पडल्यानं त्याचा जीव वाचलाय. गुजरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी वाहतूक सेवा बंद ठेवली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. राजस्थानातील अजमेरमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेनं भीक मागून जमा केलेली रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. गेल्या वर्षी या महिलेचा मृत्यू झाला, मात्र तिच्या अंतिम इच्छेनुसार तिनं साठवलेली 6,61,000ची रक्कम पुलवामातल्या शहीद जवानांच्या नावे देण्यात येणार आहे. आणि क्रीडा विश्वातील या बातमीसह सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय गावागावातल्या बातम्या घेऊन गावाकडच्या बातम्यांमध्ये. तेव्हा बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.